पूर्ववैमनस्यातून तसेच एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून सरफराज इराणी वय वर्ष 25 याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायाधीश मीना एम पाटील यांनी 2 आरोपींना जन्मठेप आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. फिरोज अली खान इराणी वय वर्ष 60 यांनी इरफान हैदरी फिरोज इराणी वय वर्ष 35 दोघे राहणार ख्वाजा कॉलनी सह्याद्रीनगर सांगली अशी शिक्षा झालेल्या बापलेक आरोपींची नावे आहेत. सदर घटना 20 ऑक्टोबर 2017 रोजी घडली होती. खटल्याची हकीकत अशी की संशयित फिरोज इराणी याचा मयत सरफराज हा भाचा आहे. बापलेकासह जैनबी हाशमी इराणी, मरियम नूर महम्मद इराणी आणि महाराणी फिरोज इराणी आणि सरफराज यांच्या जुन्या भांडणावरून वाद आहे. तसेच एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणावरून संशयितांचा सरफराज याच्यावर राग होता. दरम्यान त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने संशयित 5 जणांनी त्यास ख्वाजा कॉलनीत बोलवून घेतले. तेथे बाकीच्यांनी सरफराज यास धरून ठेवले. संशयित इरफान याने त्याच्याकडील धारदार सुऱ्याने त्याला भोसकले. जीवाच्या आकांताने ओरडून सरफराज खाली कोसळला आणि यावेळी सरफराज याचा भाऊ महम्मद इराणी तेथे आला, परंतु इरफान याने त्यास पुढे आल्यास ठार मारण्याची धमकी दिली आणि संशयित तेथून निघून गेले. दरम्यान सरफराज याचा भाऊ आई यांनी तातडीने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. पोलिसांनी तातडीने 4 संशयितांना अटक केली, तर इरफान मुलानी यास 10 महिन्यानंतर अटक केली. सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेली साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी फिरोज इराणी, इरफान मुलानी या बापलेकास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, तर अन्य संशयितांची मुक्तता केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.